बघा आता हे आमचे वाचनालय इथे शौचालयाची व्यवस्थाच नाही. महाराष्ट्रातली अशी एकमेव ही सार्वजनिक वाचनालय आहे. चला तर तुम्हाला मी दाखवतो. तर नमस्कार, मी विशाल ढोबळे. आज आपण एक पारगाव शिंगवे इथे आलो होतो. म्हणजे सांगायचं जर म्हणलं तर ह्या ग्रामपंचायतचे नाव आहे पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत. आता ह्या ग्रामपंचायतचे हे सार्वजनिक वाचनालय, कॅमेरा म्हणजे वरती दाखवा. हे वाचनालय हे जवळपास मला तर वाटतं हे वाचनालय बांधून माझ्या असा अंदाजे 4-5 वर्ष झालेली. तर त्यावेळेस बबनराव ढोबळे सरपंच होते. हे वाचनालय असे इथे नाही का शौचालयाची व्यवस्थाच नाही. आज जर प्रौढ महिला असेल, प्रौढ व्यक्ती असेल, यांनी शौचालयाला जायचं कुठे? आणि जर तुम्ही जर शौचालय जर पाहिले, एवढी बिकट अवस्था आहे ना, एवढी बिकट का सांगूच शकत नाही. आता या तुम्हाला दाखवते शौचालय कसं आहे. इकडे बघा, हे इथं शौचालय आणि हे आमचे सार्वजनिक वाचनालय. आता तुम्हाला मी शौचालय दाखवतो आतमधून कसं. या शौचालयाची जर व्यवस्था जर पाहिली तुम्ही तर बघा. आता ही शौचालय एवढं तळभद्र शौचालय की आता इथं पाईपलाईनचं कनेक्शन सुद्धा नाही. आता हे पाईप घेऊन इथं पडलेले, हे पाईप घेऊन पडलेले. आता तुम्ही इकडे दाखवा, बघा कनेक्शन तरी आहे का. आणि बघा ही धूळ. आता ही धूळ बघितली. आता आपण इथं बघू, हे पाणी चालू येतं कनेक्शन. तर हे पहा, इथे पाणी सुद्धा चालू नाही. किती अवघड परिस्थिती. आणि इकडे बघा आता संडास बाथरूम साठी हे बघा जागा. सबका साथ सबका विकास. बघा आमची ग्रामपंचायत. काय बोलणार आता, काय बोलावंच काय आता हे. आमची पारगाव ग्रामपंचायतची जर तुम्ही अवस्था जर पाहिली तर किती बिकट परिस्थिती आहे. आणि म्हणायचं तरुण पिढ्यांनी पुढे या, शिका, मोठे व्हा. कशी मोठे होणार? खरं सांगा जर म्हणलं तर एक मुलगा इथे PSI होऊन गेलेला आहे. त्यावेळेस पासून आतापर्यंत अजून देखील इथे शौचालयाची व्यवस्था नाही. तो PSI झालेला त्याला 3-4 वर्ष झाली, तरी देखील शौचालय नाही. महाराष्ट्रातली मी एकमेव अशी हे सार्वजनिक वाचनालय असं असेल काही इथे शौचालयाची व्यवस्था नाही. तर मला त्याला एक प्रश्न विचारायचा आहे सरळ सरळ. ज्यावेळेस तुम्हाला निधी येतो वाचनालय बांधण्यासाठी तर त्यावेळेस शौचालयाचा उल्लेख तर 100% होतोच. मग त्यावेळेसच तुम्ही काम करायला पाहिजे होतं ना. अजून आज 4 वर्ष झालेत, अजून देखील सुद्धा इथे शौचालयाची काही विल्हेवाट केलेली नाही, म्हणजे काम व्यवस्थित झालेलं नाही. तर त्यावेळेस बबनराव ढोबळे सरपंच होते. त्यानंतर निवडणूक लागली. आज 2-2.5 वर्षापूर्वी निवडणूक झाली. त्यावेळेस सरपंच म्हणून श्वेताताई ढोबळे पहिला महिला नियुक्ती म्हणून सरपंच निवडून आले होत्या. आणि उपसरपंच नितीन ढोबळे होते. आणि आता या सरपंच श्वेताताई ढोबळे त्या पंचायत समितीच्या निवडणूक लढल्या आणि त्या पंचायत समिती सदस्य झाल्या. तर त्यामुळे आता जे उपसरपंच आहे ते सरपंच झालेले. 6 महिन्याचा कार्यकाळ त्यांना आता सांभाळायला आहे. त्याच्यानंतर निवडणूक होईल ती वेगळी गोष्ट. पण सरपंच मॅडम होत्या, त्यांना कधी शौचालयाची अवस्था दिसली नाही का एवढ्या दिवसात? तुम्ही होत्या त्यावेळेस तुम्हाला कधी दिसले नाही का सरपंच मॅडम? हे सरपंच मॅडमला माझा हा थेट सवाल आहे. आमचे सचिव म्हणजे ग्रामसेवक PD भोजने आहे, त्यावेळेस निधी मंजूर वगैरे होतो, त्यांच्या सहीशिवाय तर काही होत नाही. मग त्यांनी इथं देखभाल केली नाही का? आज जर काम पूर्ण झाले तर तुम्ही सगळं हे रिपोर्ट ऑनलाईन वर दाखवता, असे काम पूर्ण झाले त्याचे सगळे फोटोवर शासनाला दाखवता की आमचं पूर्ण झाले, तुमचा निधी विधी मंजूर झालेला असतो. आता ह्या येणाऱ्या 20 तारखेला पारगाव येथे ग्रामसभा भरणार आहे. या ग्रामसभेमध्ये सर्व सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि जे पंचायत समिती सदस्य निवडून गेले श्वेताताई ढोबळे यांनी मला उत्तर द्या. आणि व्यवस्थित उत्तर पाहिजे आम्हाला, आणि ग्रामसेवकाचे पण पाहिजे. कारण की बघा ना किती खरोखर किती बिकट अवस्था आहे. आज जर पाहिलं ते बघा अख्खी धुळी भरली. आज 4 वर्ष लक्ष नाही यांच्याकडे, 4 वर्ष. किती अवघड आहे. मग आता काय बोल, अख्ख्या जनतेलाच उत्तर भेटलं पाहिजे. तर बघा ही आमच्या महाराष्ट्रातली एकमेव अशी सार्वजनिक वाचनालय आहे. आता देखील आतमध्ये काही अभ्यास करतात, आज त्यांची सुद्धा किती गैरसोय होत असेल. त्यांनी जायचं कुठे? कसं मग तरुण पिढीने शिकायचे? तर बघूया आता येणाऱ्या 20 तारखेला ग्रामसभेचे उत्तर भाऊसाहेब देतात की सरपंच उपसरपंच देतात. आता 20 तारखेला समजेल. तर धन्यवाद.